जय श्रीराम. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी जायचो. आमचे आजोबा आम्हा भावंडांना बसवून तिन्ही सांजेला रामरक्षा म्हणायला शिकवायचे, म्हणायला लावायचे. तेव्हापासून तर आजपर्यंत मी रामरक्षा रोज म्हणते आहे. पुढे रामरक्षेचे महत्त्व, फायदे व मराठी अर्थ मी जाणून घेतला. रामरक्षा हे प्रभावी दिव्य असे रामाचे रक्षा कवच आहे. यात रामनामाने आपल्या शरीराचे मस्तकापासून तर पायापर्यंतच्या सर्व अवयवांचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे. रामरक्षा संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे त्याचे शुद्ध उच्चारण कसे करावे मी या व्हिडिओत सांगितले आहे. उच्चारण स्पष्ट समजावे म्हणून कंसात ते अक्षर लिहिले आहे. हे वर्ण प्रत्यक्षात तेथे नाहीत, फक्त अनुस्वाराच्या उच्चारणाची स्पष्टता यावी म्हणून दाखवले आहे. चला तर मग सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. अस्य. आता इथे अच्या समोर जोडाक्षर येते आहे स्य. तर कुठेही जोडाक्षर असल्यास त्याच्या आधी येणाऱ्या स्वरांवर जोर द्यावा, आघात द्यावा. जोडाक्षराच्या पहिल्या वर्णाचे 2 वेळा उच्चार करावा. जसं आता बघा यामध्ये अस य, तर अ वर आघात द्यायचा आहे अस, तर पुढे अस स हलंत द्यायचा आहे आणि नंतर स्य स्य अस्य. श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य. तर श्री दीर्घ, तर त्याचा उच्चारण दीर्घ करायचा आहे. राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य. आता म वर आघात पुन्हा येईल, कारण की पुढे जोडाक्षर आहे न आणि त्र, आणि मग पुन्हा त्र वर सुद्धा वर आघात येईल, कारण पुढे पुन्हा जोडाक्षर आहे मंत्रस्य. आता बुध कौशिक ऋषीही. आता बु रस्व, याचा उच्चारण रस्व करायचा. बुध कौशिक, श मात्र आहे, रस्व आहे, त्याचे शिक. मग ऋषीही ऋषीही असं उच्चारण करायचं आहे. आता शीच्या नंतर 2 डॉट्स आहेत, ते विसर्ग आहे. विसर्ग नेहमी स्वरानंतर येतो. पंक्तीच्या शेवटी येणाऱ्या विसर्गाचे उच्चारण ह सारखे केले जाते. स्वरानुसार ते विसर्ग ह हु हे मध्ये परावर्तित होतात. जसे आता शी, तर ही होईल त्याचं, ऋषीही असं होईल. म्हणजे बुध कौशिक ऋषीही. अनुष्टुप छंद हा, म्हणजे अ नु रस्व ष्टुप रस्व प हलंत आहे. अनुष्टुप छंद हा, छंद ह, छंद ह. छ ला आघात द्यायचा आहे पुन्हा, कारण पुढे जोडाक्षर आहे. छंद ह. सीता, सी दीर्घ सीता. शक्तीही, शक्तीही रस्व आहे ती, म्हणून ही पण रस्व होईल, शक्तीही. श्री दीर्घ पुन्हा मद द हलंत श्रीमत. हनुमान नु रस्व आहे, त्यामुळे आणि न हलंत आहे हनुमान. कीलकम म पुन्हा हलंत आहे. आता समजा जर हलंत नसतं इथे तर कसं उच्चारण झालं असतं बघा. कीलकम, मचा पूर्ण उच्चार झाला असता, पण इथे हलंत असल्यामुळे कीलकम असा उच्चारण होईल. श्री पुन्हा दीर्घ. राम चंद्र प्री चंद्र प्री प्री प्रीवर पुन्हा आघात येईल, कारण की पुढे जोडाक्षर आहे, तेव्हा हे जोडाक्षर आहे त्यामुळे, आणि प्री दीर्घ असल्यामुळे प्रीत्यर पुढे रफार आहे, त्याच्यामुळे त्याचा र उच्चार होईल प्रीत्यर्थे. जपे विनियोग, पुन्हा तिथे विसर्ग आहे त्यामुळे विनियोग. आता पूर्ण म्हणूया. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता. अनुष्टुप छंदः सीता शक्तिः. श्रीमत् हनुमान कीलकम. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानम. आता हे असं नाही वाचायचं आहे, अथ ध्यानम असं नाही,
थच्या पुढे आहे जोडाक्षर, त्यामुळे अथ ध्यानम, थ वर आघात येईल. पुढे ध्याये दाजा नुरस्व बाहून, न त्याच्या पुढे जो अनुस्वारामुळे तिचा जो उच्चारण न करायचा आहे आपल्याला ते कंसात लिहिलं आहे. बाहून न हलंत. धृतशर धनुषम, नु पुन्हा रस्व, धृतशर धनुषम, मी कंसात म हलंत आहे. बद्ध पद्मा सनस्थम, म पुन्हा हलंत. बद्ध ब वर आघात, कारण पुढे जोडाक्षर आहे. पद द ला म जोडलेला आहे, त्यामुळे पद, नंतर मा सन स्थम, न वर आघात येईल. पद्मा सनस्थम. पीतम, पी दीर्घ पीतम, वासोवसानन, नवकमलदल स्पर्धिनेत्रम, स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. वामांड ग असा उच्चार आहे. मामांक आहे, नंतर वामांका रूढ सीता, रूढ दीर्घ आहे आणि सी दीर्घ आहे. मुख कमल मिलल, मिलल लोचनन, मुख कमल मिलल लोचनन, ल ला ल आहे, ल वर आघात येईल आणि म रस्व येईल. लोचनन, नच इथे हलंत न होईल. नीरदाभन, नानालंकार दीप्तन, दी दीर्घ, दी वर आघात येईल. दीप प आहे पुढे, दीप्तन. दधत मुरुजटा मंडनम, म रस्वा, मू रस्वा आहे, रू दीर्घ आहे. मंडनम रामचंद्रम. इति ध्यानम, ती रस्व आहे आणि ती वर आघात येईल कारण पुढे जोडाक्षर आहे. आता म्हणूयात पूर्ण श्लोक. अथ ध्यानम ध्यायेदायानुबाहुं, धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं, पीतं वासोवसानं, नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं, वामाङ्कारूढसीता, मुखकमलमिलल लोचनं नीरदाभं, नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मंडनं रामचंद्रम. इति ध्यानम. चरितम, री रस्व आणि तवर अनुस्वार आहे, त्याचं अक्षर म असं होते तिथे. रघुनाथस्य, घचं रस्व उच्चारण होईल. शतकोटी, कोटी तीचं पुन्हा रस्व. प्रविस्तरम, वी वर आघात येईल कारण पुढे स्त आहे आणि म हलंत आहे. एकैकमक्षरम पूसाम, महापातकनाशनम. श्लोक नंबर 1 पूर्ण वाचूयात आता. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्, एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनम्. आता वाचूयात 2 नंबरचा श्लोक. ध्यात्वा, पुढे जोडाक्षर असल्यामुळे ध्यात वर पुन्हा आघात. नी दीर्घ, लोत लो वर आघात येईल कारण पुढे त ला प आहे. श्यामम, पलश ल वर पुन्हा आघात येईल कारण पुढे पुन्हा जोडाक्षर आहे. रामम, जी दीर्घ लोचनम. जानकी दीर्घ लक्ष्मण पेतई, त वर अनुस्वार असल्यामुळे य असा त्याचा हे होतो आहे उच्चारण. नंतर सासी, सी रस्व, तो दीर्घ. धनुर्बाण, धनुर्बाण नि पुन्हा रस्व, त्याच्यावर अनुस्वार असल्यामुळे पुन्हा न होते, कंसात लिहिलं आहे. धनुर्बाण पाणीन. नक्तेन चरांतकम. स्वलीलया जगत्रातू, महावीर रफार असल्यामुळे महावीर, नंतर भला दीर्घ दीर्घ आहे उच्चार त्याचा. नंतर विभूम, वी रस्व भ रस्व. महावीर भूतम मजम विभूम. रामरक्षाम पठेत प्राज्ञ, फ असा आतून असा उच्चार करायचा आहे, प्राज्ञ. नंतर पापघ्निम सर्व कामदाम,
प वर आघात येईल कारण पुढे जोडाक्षर आहे. पा प घ, घ पहिले येईल आणि निम. पा प निम सर्व कामदाम. शी रस्व आहे. शिरो मे राघव, पुन्हा इथे फच आहे. पातू त रस्व आहे. भालन दशरथात मजह, विसर्ग आल्यामुळे ह होईल जह. नंतर थावर पुन्हा समोर जोडाक्षर असल्यामुळे आघात येईल. पूर्ण म्हणूयात. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतै जटामुकुटमण्डितं सासितून धनुर्बाण पाणिन्नक्तेञ्चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः.